वादग्रस्त सनातन संस्थेचा गोव्यातला आश्रम कायमचा बंद करावा या मागणीसाठी बांदोडा गावच्या तरुणांनी आंदोलन सुरू केले। त्यासाठी गोवा सरकारला 7 दिवसाची नोटीस देण्यात आली आहे। अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा रामनाथ युवा संघटनेचे सौरभ लोटलीकर यांनी दिला आहे। आम्ही देखील हिंदू आहोत, त्यामुळे सनातनने आम्हाला हिंदू धर्म शिकवू नये असं त्यांनी म्हटलंय। 2009 सालच्या मडगाव बॉम्बस्फोटाचा तपास करताना पोलिसांना आश्रमानं 1000 कंडोम मागवल्याचं आढळलं होतं। कंडोमचा अध्यात्माशी संबंध काय असा सवाल बांदोडा गावकऱ्यांनी केला। सनातन आश्रम जे त्यांचं हेडक्वार्टर इकडे आहे रामनाथीत, हे गोवा सरकारने त्वरित इथून काढून टाकावं ही आमची मागणी आहे। कारण ते ज्या प्रकारे त्यांचे जे आतमध्ये काय कृत्य चालू आहेत, ते मारण्याचे ट्रेनिंग्स आणि काय लाठी शिकवतात, हे कोणासाठी करतात नेमकं? ते आज जरी त्यांनी काही केलं नाही इकडे उघड, हे पुढे आमच्या युवा पिढीला त्रासदायक आहे। युवती युवक सगळे दिसतात आम्हाला आणि मागे 2009 मध्ये ते सगळं शेतात त्यांनी सगळे निरोध सोडलेले, सगळं सांडपाण्यातून सगळं मिक्स करून सोडलेले ते सगळे लोकांनी बघितलेले आहेत आणि त्यांनी पण ते मान्य केलं आहे की त्यांचेच निरोध म्हणून। तर तो प्रकार आम्ही काय बोलून काही हे करू शकत नाही, कारण तो आलाच आहे ना बाहेर, त्यात आपण समजावं की काय आहे ते काय चालतं ते आतमध्ये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।